मृण्मयी पवार, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही आलो आहे पप्पांच्या फ्रेंडच्या 25th ॲनिव्हर्सरीसाठी. तर मग चला मी दाखवते पूर्ण प्रोग्राम. तर आता काका आणि काकी उभ्या आहेत. तर आता त्यांचं प्रोग्राम चालू होतो आहे. तर आता थोडंसं फोटो सेशन वगैरे चाललेलं आहे त्यांचं. आणि हे फोटोग्राफर आहेत तेच आहेत आपल्या समोर, म्हणून ते आपल्याला काका काकी दिसणार नाही, फक्त काकी दिसत आहेत, काका तर नाही दिसत आहेत. बट मी त्यांचा ऑलरेडी एक व्हिडिओ मागे घेतलेला आहे, तर तुम्हाला ते दिसून जाईल. घरात खरा बॉस कोण आहे? आता हे प्रेक्षकांना तर माहित नाही, फक्त तुम्हाला माहिती आहे घरामध्ये खरा बॉस कोण आहे. काकी काकी जरा आता सॉरी पण पहिला बोलतो. तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल सॉरी? पहिली सहल कुठे गेली होती? ट्रिपला कुठे गेला होता लग्नाच्या नंतर? मग कुठे गेलेला? देवदर्शनाला गेला असेल. आणि देवदर्शनाच्या नंतर आणि मग नव्हता का तेव्हा? नव्हता. आणि जास्त खर्चिक कोण आहे? ते दिसतात आहे काय? पण लाड पुरवलेला पण आहे ना गंभीर. अच्छा उशीर कोण करतो? आज सगळ्यात पहिला माणूस नाही इथे आला. अच्छा. आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ कोण घालवतो? काकी इंस्टाग्राम अकाउंट आहे, फेसबुक, इंस्टा चालू करा. अच्छा. स्वयंपाकामध्ये कोण आहे? दोघं आहे? ओके. मम्मी आता सरप्राईज कोण देत आहे एकमेकांना? देतात सरप्राईज जास्त कोण देतं? कोण नाही देत? म्हणजे असं ना येताना मला हे पाहिजे, घरी येताना असं नजरेलाच कोण होत आहे? मम्मी नाही खरं तुम्ही दोघी काळजी घ्या का? काकी एक वर्ड या एक कॉम्प्लिमेंट चांगलं असतं कौतुक काकांसाठी. आयुष्याचा जोडीदार खूप सुंदर, कदाचित छोटा असताना तरी मला वाटतं भेटलं नसतं आईबाबा घेऊन, पण आईबाबांनी एक मस्त भेट आयुष्यभरात
नंबरची भेटेल मला शोधून. आणि ह्याला योगदान एक म्हणजे माझी 2 नंबरची बहीण आहे, तिचं सगळं योगदान आहे की एकदम अष्टपैलू हिरा जो कायमचा मला सगळं ठेवण्यासाठी दिलेला आहे. काकीसाठी जोरदार करा. आता काका तुम्ही कौतुक करण्यासारखं भरपूर आहे, कारण आम्ही दोघंही सेक्टर RPF आणि डिफेन्स फायर सर्व्हिस या दोन्ही ज्या सर्व्हिसेस आहेत त्या इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये येतात. त्याच्यामुळे दोघांनाही ताळमेळ संसाराचा म्हणा किंवा मुलांच्या संगोपनाचा म्हणा त्याच्यामध्ये ड्युटी आहे त्या सगळ्याचा. आणि माझ्या 3 शिफ्ट होत्या, आमच्या 2 शिफ्ट वगैरे होत्या, त्या सगळ्या ॲडजस्ट करून दोन्ही मुलींना त्यांच्या एज्युकेशनमध्ये किंवा याच्यामध्ये सर्व ओव्हरऑल दोघांचा म्हणजे तिचं खूप सहाय्य मिळालं. त्याच्यामुळे इथपर्यंत येऊन शिकलो आणि करू शकलो. बऱ्याच गोष्टी हे सगळे लाईनीत बसले ते सगळे त्यांचे कलिग्स आहेत. हे सुद्धा इथे सगळे लाईनीत कलिग्सच बसलेले आहेत त्यांचे. म्हणून त्याला प्रॅक्टिस करा. जोरदार त्यांना रँडम असं सॉन्ग देऊन त्यांना डान्स करायला लावलाय. ते बोलायचे पण वेगळा आवाज म्हणजे फिमेल आवाज माझ्या बाईच्या आवाजात तर हे ओळखते ह्या कोणाच्या नवऱ्याचा आवाज. ठीक आहे, म्हणजे असं बोलतं ती जेवलीस का तू? ओके, तुम्ही पाठी बघायचं आणि पाठी नाही बघायचं. कोणाच्या नवऱ्यात पण बोलताना बघायचं ना. चिटिंग नो चिटिंग ना. तुम्ही सगळ्यांनी बघा. आणि असो के हा कोणाचा नवरा आहे? हा कोणाचा नवरा आहे? आहे गुणवायचं ना. हा कोणाचा केला? कोणाचा नवरा आहे? काय ओळखलं? काय तू जेवली का? कोणाचा नवरा कोणाचा आहे? अरे काय बायका नवरा पण ऐकत नाही. ठीक आहे ठीक आहे. अजून एकदा वन्स नवरा वन्स मोर. हॅलो, कशी आहेस? याला बोलतात प्रेम. काकी किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. आत्ताच झाली म्हणूनच ते ओळखताय. ओके, आता अजून आहे का? आपण संगीत खुर्ची खेळायची. तर आम्ही त्या बुके घेतलेला होता. ते छोटूसच भेटला आम्हाला, कारण की आम्हाला मोठा पाहिजे होता, बट छोटू भेटलेला आहे. तर माझा आवाज कमी यायला नाही, बाकी सगळा आवाज जास्त आहे. तर आता केक कट करणार आहेत काका. एकमेकांना केक भरवा.
आता इथे सगळे गिफ्ट्स वगैरे देतात काका काकींना आणि आम्ही पण आता जाऊच. तर त्यांचं सगळं झाल्यावरती आम्ही जाणार. तर मी आणि मम्मी आता जातो आम्ही स्टेजवर सगळे आणि हे असं सगळे बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहेत म्हणून मी जरा कॅमेरा जवळ घेतलेला आहे. आता आम्ही जेवण वगैरे झालो आणि आईस्क्रीम खाल्ली आहे. पप्पा थोडंसं गप्पा मारतायत आणि मग पप्पा इथे बसलेत आणि त्यांचे फ्रेंड आहेत हे. हाय कर का आणि ती त्यांची मुलगी आहे आणि इथे त्यांचे वाईफ बसल्यात आईस्क्रीम खात आहेत आणि हा त्यांचा मुलगा. बोल ना एकदा व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. काय करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली व्हिडिओ.